आपण जर पाहिलं यामिनी तर खरं तर सर्वांनाच आज जे ती लक्ष लागलेले ते म्हणजे अर्थसंकल्पीय बजेट अर्थसंकल्पीय आज सादर केला जातं। सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना मुद्दा असतो तो म्हणजे की टॅक्स आणि रिबेटचा आणि महागाई कमी होणार की नाही। आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपल्या सोबत बोलण्यासाठी आज अजित मंगरुळकर सर जे IMC चे डायरेक्टर आहेत, तर आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। सर, आज काय काय येऊ शकतं, काय काय मुद्दे समोर येऊ शकतात आणि कुठल्या कुठल्या गोष्टींवर टॅक्स कमी होईल की वाढणार, कारण की सर्वांना आज प्रश्न या बजेटमध्ये सगळ्यांचं अगदी अपेक्षा आहे की या वर्षी तरी फायनान्स मिनिस्टर टॅक्सच्या हिशोबाने काही ना काहीतरी देतील, कारण की करंट सिच्युएशनमध्ये असं आहे की आपलं कन्झम्पशन जो इंटरनल कन्झम्पशन आहे तो खाली चाललाय आणि तो कन्झम्पशन चाललाय कारण की लोकांकडे पैसे नाही खर्च करायला। आणि तुम्हाला जर आपल्याला जर कन्झम्पशन वाढवायचं आहे, ग्रोथ वाढवायचं आहे, तर लोकांनी खर्च सुद्धा केलं पाहिजे। तर या वर्षी ॲटलिस्ट अशी अपेक्षा आहे की टॅक्सवर बरंच काही आपल्याला मिळेल, ज्याच्यात मध्यमवर्गीला भरपूर अगदी काय सोयी मिळतील, ज्याच्यानी जास्ती त्यांच्या हातात नेट इन्कम येईल, ज्याच्यामध्ये परचेसिंग पॉवर वाढेल आणि कन्झम्पशन वाढेल। सर, पण आपण जर पाहिलं तर जागतिक मंदी सध्याच्या काळात सुरू आहे आणि त्यात आता आपण अर्थसंकल्प घेऊन येतोय, त्यामुळे हा किती चॅलेंजिंग असणार आहे स्टेबिलिटी आणण्यासाठी? चॅलेंजिंग तर आहे, पण जर आपण पाहिलं तर आपलं इंडियन ग्रोथ जी आहे ती इंटरनल कन्झम्पशनवरच आहे। म्हणजे आपली GDP ग्रोथ जी आहे इंटरनल कन्झम्पशन किंवा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरवर आहे। इथे काय गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर तर आहे, पण इंटरनल कन्झम्पशन कमी झालं नाही, स्पेशली आपल्या अर्बन एरियाजमध्ये। आपण जर गावाकडे गेलो तर त्यांचं कन्झम्पशन वाढलं, पण अर्बन एरियाजमध्ये कारण की सॅलरी क्लास तिकडेच आहे तर त्यांच्याकडे डिस्पोजेबल इन्कम कमी झालं, लोकांचे इन्कम्स वाढले नाही आहे, पण त्या इन्फ्लेशन ऑलमोस्ट अबाउट 5.5% तो एक म्हणजे तो स्टेबल राहिलेला आहे। तर यावेळेला जर ग्रोथ वाढवायचं, इंटरनल कन्झम्पशन वाढवायचं असेल तर परचेसिंग पॉवर लोकांची वाढली पाहिजे। माझा एक सर्वसाधारण प्रश्न आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे म्हणून म्हटलं जातं, त्यामुळे यंदा फार्मर्सचा विचार केला जाईल का? कारण की नवीन विधेयक आली या संपूर्ण काळामध्ये मागच्या सरकारमध्ये। अगदी, तर आपण बघतो की अर्थसंकल्पामधून आता सर्वसामान्यांना नेमकं काय मिळणार आणि टॅक्स ज्या पद्धतीने आपण